ऐसे भाग्य कैलाहाता होईन, ऐसे भाग्य कैलाहाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप. मग तया सुखांत नाही पार, आनंदे सागर हे लाभते. शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी, शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी, परावृत्त संगी कामादिका. मग तया सुखांत नाही पार, आनंदे सागर हे लाभते. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा. मग तया सुखांत नाही पार, आनंदे सागर हे लाभते. भक्ती नवविध भाव शुद्धवरी, भक्ती नवविध भाव शुद्धवरी, अलंकारावरी मुकुटमणी. मग तया सुखांत नाही पार, आनंदे सागर हे लाभते. तुका मने माझी पुरवी वासना, तुका मने माझी पुरवी वासना, कोण नारायणा तुझवेन. मग तया सुखांत नाही पार, आनंदे सागर हे लाभते. भुक्तिमुक्ती प्रदातारं पंढरपुरवासिनं, विलसतंच रुक्मिण्या पांडुरंगं नमाम्यहं. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांतिया, दुसरे चरण संतांतिया, दुसरे चरण संतांतिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. वंदे देवमुमापतिं सुरगुरुं, वंदे जगत्कारणं, वंदे पन्नगभूषणं मृगधरं, वंदे पशूनां पतिं, वंदे सूर्यशशाङ्कवन्यनयनं, वंदे मुकुन्दं प्रियं, वंदे भक्तजनाश्रयं च वरदं, वंदे शिवं शङ्करं, वंदे शिवं शङ्करं. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज, तयाचिया पाया माझे दंडवत, पाया माझे दंडवत, तयाचिया पाया माझे दंडवत, पाया माझे दंडवत. आणि प्रीत तुझे नामी, आणि प्रीत तुझो नामी. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलंकांक तेजोधिकामोदिवक्रं, कलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. आता हृदय आपुले, चौपाळूनिया भले, वरी बहुसौ पाऊले श्री गुरूंचे. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मेया. आदिनाथ समारंभान, श्री ज्ञानराज मध्यमान, अस्मदाचार्य पर्यंता, वंदे गुरु परंपरा. संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास.
भाग्य कैलाहाता होईन, ऐसे भाग्य कैलाहाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप. मग तया सुखांत नाही पार, आनंदे सागर हेलावती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूगावचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रकरणातील 6 अशा चरणाचा हा अभंग आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे माझी वासना पूर्ण करावी अशा प्रकारची प्रार्थना करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगामध्ये वासना मागत असताना जगद्गुरु तुकोबाराय 2 प्रकारची वासना मागतात. म्हणजे पहिले जे काही 2 चरण आहेत या 2 चरणामध्ये साध्यरूप वासना जगद्गुरु तुकोबारायांनी मागितलेली आहे आणि खालील जे काही उर्वरित चरण आहेत शेवटचे चरण सोडून त्यांच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी साधनरूप वासना त्या ठिकाणी मागितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगाला विचार करण्यापूर्वी अभंगाचे चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाचा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या न्यायाने या रीतीने श्री क्षेत्र मत्स्येंद्र गडते ज्ञानभूमी श्री आळंदी क्षेत्र या जो काही दिंडी सोहळा आहे, जो का श्री विश्ववंद्य चक्रवर्ती कैवल्य सम्राट श्री ज्ञानोबारायांचा जो काय हा 729वा समाधी सोहळा आहे, या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अखिल ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा मच्छिंद्रनाथांच्या गुरुवर्य बाबांच्या आणि आपल्या या ठिकाणी वर्तमान असणारे उपस्थित या कीर्तनाकरिता उपस्थित असणारे गुरुवर्य बाबा यांच्या मार्गदर्शनाने इथपर्यंत आलेला हा दिंडी सोहळा. आता दिंडी तर गेली परंतु उर्वरित कार्यक्रम आपण उरकून घेऊ. आता या दिंडी सोहळ्यामधील आपण जो काही सप्ताह ठेवलेला होता त्या सप्ताहामध्ये गुरुवर्य स्वामीजींच्या आज्ञेनुसार माझ्याकडे आलेली ही मागणीची सेवा. आता कीर्तन जर सप्ताह असेल तर त्या सप्ताहामध्ये काही वार अर्थात दिवस ठरलेले असतात. पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो किंवा नमन करावं लागतं. असंच पुढे चालत चालत आलं तर शेवटच्या दिवशी म्हणजे उपांत्य दिवशी आपल्याला मागणी करावी लागते आणि अंतिम इथपर्यंत आल्याच्या नंतर मागणी केल्याच्या नंतर मागणीचं जे काही फळ आहे ते फळ आपल्याला काल्यातून भेटतं. म्हणजे फळ स्वरूप तो काला असतो. मग आज मागणीपर प्रकरणातील अभंग आपल्याला या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे. ज्याप्रमाणे मी या ठिकाणी अध्ययन केलेलं आहे, ज्याप्रमाणे गुरुवर्यांची कृपा होईल, ज्याप्रमाणे भगवान परमात्मा कृपा करेल त्या पद्धतीने या ठिकाणी अभंग सोडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपल्याला काही गोष्ट प्राप्त करणं सोपं असतं परंतु ती टिकवणं अवघड आहे. गुरुवर्य मोठ्या बाबांनी आपल्याला ही दिंडी सोहळा हे सर्व काही जे आहे ते प्राप्त करून दिलं. त्याच्यामध्ये त्यांचा मोठेपणा आहेच, याच्यात आपण त्या ठिकाणी काही शंका घेऊ शकत नाहीत. परंतु ती जी काही मोठ्या बाबांनी प्राप्त करून दिलेली गोष्ट आहे ती गोष्ट टिकवण्याचं काम आता बाबा करतात. त्या कार्याला सुद्धा आपण सर्वांनी नमन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ऐसे भाग्य कैलाहाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप. मग तया सुखांत नाही पार, आनंदे सागर हेलावती. या प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात. कसल्या प्रकारची मागणी तर हे भगवान परमात्मा माझी वासना आहे. वासना म्हणजे इच्छा.
वासनेचे अनेक प्रकार असतात. वासना म्हणजे काय? मनाच्या अनेक प्रकारच्या वृत्त्या, यालाच वासना म्हटलं जातं. म्हणजे अनेक प्रकारच्या मनामध्ये येणाऱ्या कल्पना, त्याला सुद्धा वासना म्हटलं जातं. मनोव्रत नानावृत्ती तया नाव वासना सरित मनती. म्हणजे मनाच्या अनेक प्रकारच्या वृत्त्या, त्यालाच वासना असं म्हटलं जातं. किंवा तृष्णा मनसी भुक्तस्य श्रुतस्य विषयस्य च प्राप्तुम दृढत्रय इच्छाया वासना सा परिकीर्तिता. म्हणजे तृष्णा मनसी भुक्तस्य तृष्णा, मनामध्ये जे काय आपण आत्तापर्यंत भोगलेले आहेत त्यांची दृढ रीतीने प्राप्त करण्याची इच्छा होणं. पुन्हा जे काय आपण विषय ऐकलेले आहेत, आता या ठिकाणी जो ॲपलचा मोबाईल आलेला बघा, आपण फक्त ऐकलेला आहे. कोणता? 17 Pro Max आलेला असेल. आता त्याच्यामध्ये फॅसिलिट्या भरपूर आहेत. मग आपली काय होते? ऐकल्याच्या नंतर त्याला घेण्याची इच्छा उत्पन्न होते. यालाच म्हणायचं वासना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारची जी काही वासना आहे, मला सांगा, पारमार्थिक जीवनामध्ये माणसाच्या मनामध्ये वासना असणं हे योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे का बरं? वासना मनामध्ये असणं हे पारमार्थिक जीवनामध्ये योग्य आहे का? नाही. जर वासना मनामध्ये असेल तर ती वासना आपल्याला पुन्हा जन्माला हेतू आहे, पुन्हा जन्म करून देणार ती वासना आहे. नाथ बाबा हरिपाठामध्ये म्हणतात, हे वासनेच्या संगे झाले अंगे हरी रूपा, तेचे झाले अंगे, तेचे झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेचा संगे, तेची झाले अंगे हरी रूप, तेचे झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप. म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना जर मनुष्याच्या मनामध्ये असेल तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग भगवान परमात्म्याकडे तुकोबाराय वासनाची पूर्ती करा अशी प्रार्थना करतात. मग भगवान परमात्मा, या ठिकाणी आपल्याला एक शंका पडते, भगवान परमात्मा भक्ताची वासना पूर्ण करतो का, अशी एक शंका पडते. या शंकेचं उत्तर आपण तुलसीदासजींना विचारू. तुलसीदासजीने रामायणामध्ये ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या ज्या अवताराचे जे काही कारण सांगत आहेत, त्या कारणामध्ये एक कारण सांगितलं. ते कारण सांगत असताना आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध होतं की भगवान परमात्मा वासनेची पूर्ती करत नाही. म्हणजे एक वेळेस देवर्षी नारदजी तपश्चर्याला बसले आणि तपश्चर्या करत असताना अनेक काळ लोटला, तपश्चर्या चालू होती. आता कधीही कोणताही मनुष्य जर तपश्चर्या करत असेल तर त्या मनुष्याचं जे अदृष्ट आहे, जे पुण्य आहे, ते पुण्य चोरणारा सुद्धा एक जण आहे. म्हणून बघा, आपल्याला ज्यावेळेस आपलं यज्ञोपवीत झालं किंवा आपण ज्यावेळेस एखादी साधना करतो, साधना करत असताना जर आपण आसनावरून उठतो, मग ती देवपूजा असो किंवा संध्या असो, आसनावरून उठत असताना आपण आसनाच्या खाली एक पळी पाणी टाकायचं आणि करंगळीने शक्राय नमः असं करायचं. म्हणजे शक्राय नमः म्हणजे इंद्राय नमः. तर ते आपलं पुण्य आपल्याकडे राहतं. जर आपण तसं नाही केलं तर ते पुण्य इंद्र ओढावून नेतो. मग अशाच पद्धतीने आता इंद्राला चिंता पडली की देवर्षी नारद तपश्चर्या करतात, तर आता माझं जे स्वर्गसुख आहे, जे स्वर्गाचं आसन आहे, सिंहासन आहे, इंद्र जे माझ्याकडं पद आहे, ते पद हिरावून घेतलं जाऊ शकतं. म्हणून इंद्राने त्या ठिकाणी काय केलं, अप्सरा इत्यादींना त्यांच्या तपश्चर्यामध्ये विघ्न करण्याकरिता पाठवलं. अप्सरा इत्यादी गेल्या, त्यांच्या तपश्चर्यामध्ये विघ्न केलं, परंतु नारदजी त्यांच्या विघ्नामध्ये मोहित झाले नाहीत. नारदजी मोहित झाले नाहीत तर नारदजींना त्या ठिकाणी असा अहंकार झाला की मी आता काय केलं आहे,
कामावर विजय प्राप्त केलेला आहे. मग एक मनुष्याने जर भगवत विषयक जर एखादी गोष्ट प्राप्त केली तर प्राप्त केल्याच्या नंतर मनुष्याने ती गोष्ट केवळ गुरूंना सांगावी. ती गोष्ट अतिरिक्त अन्य जनांना सांगू नये. जर आपण सांगितले तर त्या गोष्टीचा नाश होतो. हो, परंतु देवर्षी नारद हे आधीच चंचल नारायण 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 करत भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराकडे गेल्याच्या नंतर भगवान शंकराला काय म्हणतात, काय ते, हे भगवान, हे शंकरा, तुम्ही तर कामाला भस्म केलंय, मी कामाला जिंकलं. भस्म करणं वेगळं आणि जिंकणं वेगळं. मी कामावर विजय प्राप्त केलेला आहे. आता माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची वासना राहिलेली नाही. मी कामाला संपूर्णरित्या जिंकलेला आहे. एवढं बोलल्याच्या नंतर भगवान शंकर त्यांना म्हणतात, देवर्षी, तुम्ही ही गोष्ट माझ्याजवळ बोलले, परंतु ही गोष्ट तुम्ही भगवान विष्णूंजवळ बोलू नका. परंतु देवर्षी नारद त्यांना वाटलं माझा मोठेपणा हे होऊ दे ना. ते गेले भगवंताकडे. भगवंताला म्हटले, मी कामावर विजय प्राप्त केलाय. भगवान म्हटले, ठीक आहे. मग नारदजी नारायण नारायण करत भ्रमण करत असायचे. ते सतत नारायण नारायण करत चालले होते. भगवान परमात्म्याने नारदजींची परीक्षा घेण्याची ठरवली आणि भगवान परमात्माने नारदजींच्या रस्त्यामध्येच काय केलं, एक मायानगर निर्माण केलं. त्या नगरामध्ये एक राजा आणि त्या राजाची जी काही कन्या होती, त्या कन्येचा त्या ठिकाणी विवाह करण्याचा प्रस्ताव चाललेला होता. मग नारदजी त्या ठिकाणी रस्त्याने जात होते. जात असताना नारदजींना ते महल दिसला. तो राजा त्या ठिकाणी भेटला. राजाने देवर्षींना पाहिलं, नमस्कार केला, त्यांना अर्घ्यपाद्य इत्यादी देऊन पूजा वगैरे केली आणि आपल्या मुलीची पत्रिका पाहण्याकरिता त्यांच्याकडे दिली. आता मुलीची पत्रिका नारदजींनी पाहिली. नारदजींनी मुलीची पत्रिका पाहिल्याच्या नंतर काय सांगितलं, राजाने विचारलं, अहो, माझ्या मुलीला जो काही वर भेटणार आहे तो कसा असेल. नारदजींनी सांगितलं, तो कसा आहे, स्वरूप सुंदर असेल, त्याला ऐश्वर्य संपन्न असा वर असेल, त्याच्या एवढं लावण्य सुंदर असं जगात कोणीही नसेल, अशा प्रकारचं वर या तुमच्या कन्येला भेटेल. नारदजींच्या मनामध्ये थोडी त्या ठिकाणी इच्छा प्रकट झाली. अशा प्रकारचं मी सुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो. आणि ती कन्या दिसायला अशी सुलक्षण अशी प्रकारची होती. मग नारदजींना इच्छा झाली. नारदजी गेले, भगवान परमात्माकडे गेले आणि परमात्म्याला म्हणाले, हे परमात्मन, तुम्ही मला सुलक्षण राजस अशा प्रकारचं काय करा, स्वरूप द्या. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणीच ओळखलं, कारण भगवान परमात्म्याचीच ती सर्व लीला. मग भगवान परमात्म्याने हो म्हटलं आणि भगवान परमात्म्याने त्यांना कशाचं तोंड दिलं, हो, कशाचं दिलं, मरकटाचं, म्हणजेच माकडाचं. परंतु ते जी जाणत होते का, नाही. भगवान परमात्म्याने मला विलक्षण अशा प्रकारचं स्वरूप दिलेलं आहे. याच भ्रमामध्ये ते त्या राजाच्या महलात गेले. राजाच्या महलात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो जो सोहळा आहे, स्वयंवर सोहळा, तो चालू होता. आता सगळे राजे उभा होते. त्या राजांमध्ये भगवान परमात्मा सुद्धा उभा होते. त्याच्यामध्ये शिवजींचे गण होते साईडला. त्या ठिकाणीच नारदजी उभा राहिले. आता शिवजींचे गण नारदजींकडे बघून हसायचे, कारण की चेहरा तसा दिसायचा. परंतु नारदजींना काही मेळ नाही. त्यांना वाटलं भगवान परमात्म्याने आपल्याला स्वरूप सुंदर बनवलेलं आहे. आता ती राजाची कन्या त्या ठिकाण त्याहून वरमाला घेऊन चालली होती. नारदजींकडे तिने पाहिलं सुद्धा नाही. नारदजींना त्या ठिकाणी राग आला आणि त्या कन्येने भगवान परमात्म्याच्या गळामध्ये वरमाला घातली. घातल्याच्या नंतर नारदजी तिथून निघून गेले. नारदजींच्या रस्त्यात जात असताना नारदजींना भगवान परमात्मा भेटले आणि भगवान परमात्मा भेटल्याच्या नंतर नारदजी म्हणाले, तुम्हाला म्हणजे या ठिकाणी जर तुम्हालाच विवाह करायचा होता तर मला कशाकरिता हे केलं. मग त्या ठिकाणी नारदजींनी पुन्हा त्यांना श्राप वगैरे दिला. आपल्याला संपूर्ण रामायण कथा घ्यायची नाही. या ठिकाणी एवढंच घ्यायचं आहे की भगवान परमात्मा भक्ताची वासना पूर्ण करत नाही. विठ्ठल विठ्ठल कारण की वासना हे आताच सांगितलं आपण, वासना ही पुनर्जन्मकरी आहे, पुन्हा जन्माला प्राप्त करून देणार आहे. मग तो कितीही तपोबळ का असाना, कितीही बलवान
होय अंतकाळी वासनेचा संग होय अंतकाळी वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म घेणे तरी तपोबळी जन्म घेणे गंगा होय अंतकाळी वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळे जन्म घेणे तरी तपोबळे जन्म घेणे वासनेचा संग होय वासनेचा संग होय वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जीवधरी जन्मधरी. म्हणजे जर आपल्याला अंतकाळामध्ये जसं जडभरत राजाला अंतकाळामध्ये वासना प्रकट झाली, त्यांना पुन्हा जन्म धरावा लागला. किती तप केलं हो जडभरत राजाने, तरी त्यांना भरत राजा हरणी गर्भ गेला घरात घातला वासनेने घाला तो घातला वासनेने घाला तो घातला वासनेने जड भरत राजा हरणी म्हणजे जडभरत राजा अतिशय तप करणारे होते, तरीही त्यांना त्यांच्यावर घाला ह्या वासनेने घातलाच. म्हणजे वासना कुणालाही सोडत नाही. तरीही या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे वासना मागतात. या ठिकाणी शंका होते, जगद्गुरु तुकोबारायांची वासना कशा प्रकारची. तर वासनेचे दोन प्रकार पडतात. एक शुद्ध वासना आणि दुसरी मलिन वासना. वासना द्विधा प्रोक्ताम शुद्धा च मलिना तताम. मलिना जन्म हेतुषात शुद्धा जन्म विनाशिनी. म्हणजे वासना दोन प्रकारच्या झाल्या, एक शुद्ध वासना आणि दुसरी मलिन वासना. मग शुद्ध वासना कशी आहे, जन्म विनाशिनी, आणि मलिन वासना जन्माला घालणारी आहे. म्हणजे जी अज्ञानाने युक्त आहे, अहंकाराने युक्त आहे आणि पुन्हा जन्माला प्रदान करणारी आहे, ती आहे मलिन वासना. मग आपल्याला विचार करत असताना जी काही मलिन वासना आहे, ग्रंथकारांनी ती वासना तीन प्रकारची सांगितली. लोकस्य वासना शिष्य तथा च वित्तवासना. देहस्य वासना साचेत चित्तम न स्थैर्यमाप्नुयात. म्हणजे तीन प्रकारच्या वासना सांगितल्या बघा. एक कोणती, देह वासना, दुसरी वित्त वासना आणि तिसरी लोक वासना. तीन वासना लक्षात आल्या बघा. आता त्याच्यातील जी काही देह वासना आहे, पहिली जी आहे ती लोकवासना. समजा जर लोकवासना जर घेतली, लोकवासना म्हणजे काय, ख्यातिर्ममेव लोकेस्यात पूजेयुश्च माम जनाः. म्हणजे माझी लोकांमध्ये काय झाली पाहिजे, ख्याती झाली पाहिजे, सगळ्या लोकांनी माझी पूजा केली पाहिजे. अशा प्रकारची जी वासना आहे त्या वासनेला म्हटलं जातं लोकवासना. दुसरी आहे ती म्हणजे वित्त वासना. लोके धनमचे यत्किंचित हिरण्यम पशो मही एकोहम प्राप्नुयाम सर्वम तृष्णेशा वित्त वासना. म्हणजे लोकांमध्ये जेवढं काही धन आहे, कोणतंही असो, मग ते हिरण्य असो, पृथ्वी असो किंवा पशु असो, हे सगळं मला एकट्यालाच प्राप्त व्हावं, अशा प्रकारची जी वासना आहे त्याला म्हटलं जातं वित्त वासना. शेवटची वासना
वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. अशा प्रकारची जी काही वासना आहे ही वासना आहे वित्त वासना. शेवटची जी वासना आहे ती म्हणजे देह वासना. देह वासनेचं स्वरूप सांगत असताना वेदांत रत्नसागरमध्ये सांगितलेलं आहे काय, शोभनो मम देह स्यात् सदृढश्च सदा युवा. म्हणजे माझा देह कसा झाला पाहिजे, सुशोभित असा राहिला पाहिजे. मी सदा सदृढ राहिलो पाहिजे, सदा युवा राहिलो पाहिजे. ना पिमरेत कदा तेच्छा, म्हणजे कधीही मी मेलो नाही पाहिजे, नित्य राहिलो पाहिजे. अशा प्रकारची जी काही वासना आहे त्या वासनेला म्हटलं जातं देह वासना. खावे प्यावे ल्यावे खावे प्यावे ल्यावे असावे सदैव. बरे असावे सदैव. ल्यावे खावे प्यावे असावे सदैव. खावे प्यावे ल्यावे असावे सदैव. हेच करी हाव संसारी. हेच करी हाव संसारी. हेच करी हाव संसारी. खावे प्यावे ल्यावे असावे सदैव. खावे प्यावे बरे असावे सदैव. खावे प्यावे ल्यावे असावे सदैव. खावे प्यावे बरे असावे सदैव. हेच करी हाव संसारी. हेच करी हाव संसारी. हेच करी हाव संसारी. हेच करी हाव संसारी. म्हणजे हाव करतो कोण, संसारी. हाव करणं म्हणजे इच्छा करणं. कशाची इच्छा, खावे प्यावे ल्यावे असावे सदैव. म्हणजे ल्यावे खावे प्यावे परी असावे सदैव. म्हणजे खायला प्यायला, आपल्यावर अंगावर कपडे परिधान करण्याकरिता चांगले असावेत, अलंकार चांगले असावेत. अशा प्रकारची जी काही इच्छा आहे, अशा प्रकारची जी काही वासना आहे ती वासना कोणती, देह वासना. मग आपण हे काही जे काही ग्रंथातून शिकलो आहोत किंवा जे काही सांगत आहोत ते केवळ सांगण्याकरिता नाही किंवा केवळ शिकण्याकरिता नाही, ते काहीतरी आपण थोडंफार तरी आपण अंगीकार केलं पाहिजे. हे करत असताना आपल्याला एवढं तरी कळतं की आपण काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. तेच त्याचा निर्देश करत असतानाच म्हणजे जे काही साधक असतात या साधकांना आपण काय करावं काय करू नये हे कळत नाही. माणूस त्या ठिकाणीच भरकटत राहतो, विषयामध्ये भरकटत राहतो. परंतु शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे ज्या काही वासना आहेत त्या दोन रस्त्याने चाललेल्या असतात. त्या ठिकाणी नदीची उपमा देत शास्त्रकार सांगतात, शुभाशुभ मार्गाभ्याम वहंती वासना सरित साधकेन प्रयत्नेन योजनीया शुभे पते. म्हणजे साधकाने काय करायला पाहिजे, शुभ मार्गावर त्या वासनेची योजना करावी. जर आपण शुभ मार्गावर योजना केली पाहिजे म्हणजेच काय केलं पाहिजे, तर ही जी देह वासना इत्यादी आहे यांचा त्याग करून जी प्रेम मैत्री कृपापेक्षा इत्यादी स्वरूप जी शुद्ध वासना आहे या शुद्ध वासनेचं अवलंबन केलं पाहिजे. विठ्ठल महाराज सुद्धा काय काय ठिकाणी सांगतात, विषयिक वासना सोडी सोडी सत्य जाना. म्हणजे विषयविषयक जी काही वासना असते आपली तिला काय करायचं, तिचा त्याग करायचा आणि जी काही शुद्ध वासना आहे शुद्ध वासनेचं ग्रहण करायचं. मग ती शुद्ध वासना कोणती, प्रेम मैत्री कृपोपेक्षा साधू संगती रेवच शास्त्रस्पृहाच मोक्षेच्छा शुद्ध वासना सा शुद्ध वासना स्मृता. म्हणजे या ठिकाणी आता काय झालं, प्रेम मैत्री कृपा उपेक्षा. प्रेम भगवान परमात्मावर किंवा सकल जगतावर माझं प्रेम कसं होईल, सकळ जगतावर मी कृपादृष्टीने कसा पाहिल, सगळ्यांची म्हणजे जे काही विषय आहेत त्यांची उपेक्षा इत्यादी रूप जी इच्छा आहे. पुन्हा साधू संगती रेवच म्हणजे साधूंच्या संगतीची इच्छा करणं ही वासना कशी आहे, शुद्ध वासना आहे. काही काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात कोणते, ज्याची घडावी
त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवी वासना. म्हणजे भगवान परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबारा काय मागणी करतात? ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्या अशा प्रकारच्या साधूंची संगती आम्हाला घडू दे, अशा प्रकारची वासना प्रकट करतात. ही जी वासना आहे ही वासना झाली शुद्ध वासना. पुन्हा शास्त्रस्पृहा म्हणजे शास्त्र शिकण्याची इच्छा असणं, ही वासना सुद्धा शुद्ध वासना आहे. मोक्ष इच्छाच मोक्षाची म्हणजे मोक्षाला प्राप्त करण्याची इच्छा असणं. मोक्ष म्हणजे काय तर आत्यंतिकीचे दुःखस्य निवृत्ती यत्र रिच्यते पुढं परमानंद लाभो हि लाभश्च सैष मोक्षो निगद्यते. पाठांतर केलेलं आहे तुम्ही. म्हणजे मोक्ष काय आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हटलं जातं. अशा प्रकारच्या मोक्षाची इच्छा होणं याला म्हटलं जातं शुद्ध वासना. आणि ही जी काय शुद्ध वासना आहे, आता दोन वासना सांगितल्या, कोणती? मलिन आणि शुद्ध. मग जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी करतात, मग ती वासना जी आहे ती शुद्ध आहे की मलिन आहे? तर ती वासना कशी आहे? शुद्ध आहे. ती शुद्ध वासना, साध्यरूप शुद्ध वासना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात प्रकट करतात. ऐसे भाग्य कैलाहता होईना, 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 ऐसे भाग्य कैलाहता होईना. अवघे देखे जना ब्रह्मारूपा, ऐसे देखे जना ब्रह्मारूपा, मग दया सुखांत नाही पारा, मग दया सुखांत नाही पारा. ब्रह्मारूपा अवघे देखे जना ब्रह्मारूप, मग दया सुखांत नाही पारा, मग दया सुखांत नाही पारा. ऐसे भाग्य कैलाहता होईना, अवघे देखे जना ब्रह्मारूप, अवघे देखे जना ब्रह्मारूप होईना, अवघे देखे जना ब्रह्मारूप, अवघे देखे ऐसे भाग्य कैलाहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप. ऐसे ऐसे म्हणजे अशा प्रकारचे. भाग्य भाग्य म्हणजे भजते अनेन येती भाग्यम, म्हणजे ज्याच्याद्वारा भजन केलं जातं त्याला म्हटलं जातं भाग्य. भजते अनेन येती भाग्यम. भज सेवायाम या धातूला रु हलोर नेत या सूत्राने नेत प्रत्यय होऊन पुन्हा चजो हो कु घिन्यतो हो या सूत्राने या ठिकाणी जच्या ठिकाणी कवर्ग आदेश होऊन त्या ठिकाणी आदिवृद्धी इत्यादी सर्व प्रक्रिया होऊन भाग्य या रूपाची सिद्धी होते. मग भाग्य ऐसे भाग्य कै कै म्हणजे केव्हा, लहाता होईन लहाता होईल म्हणजे प्राप्त होईल. म्हणजे अशा प्रकारचं भाग्य मला कधी प्राप्त होईल? कारण की मनुष्याचं जीवन जे आहे पारमार्थिक जीवन असो किंवा सांसारिक जीवन असो, त्या जीवनामध्ये आपल्याला जे काही गोष्टी भेटतात त्या सर्व गोष्टी कशा भेटतात? भाग्यानेच भेटतात. मग ते धन असो, मान असो, अन्न असो, सगळं काय कसं भेटतं? भाग्यानेच भेटतात. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, म्हणजे प्रारब्धाने म्हणजे भाग्याने भेटतं. मग ती परमार्थिक गोष्ट असो किंवा सांसारिक गोष्ट असो, देवसुद्धा आपल्याला भाग्यानेच भेटतो, संपत्तीसुद्धा भाग्यानेच भेटते. अन्नमान धन येतो प्रारब्धा अधीना, येतो प्रारब्धा अधीना, येतो प्रारब्धा अधीना. अन्नमान धन
ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे, देव भाग्य येते घरा. देव सुद्धा भाग्याने आपल्याला प्राप्त होतो आणि त्या सगळ्या ज्या काही संपत्त्या आहेत त्या सुद्धा भाग्यानेच प्राप्त होतात. संपत्ती सुद्धा भाग्याने प्राप्त होतात. ज्ञानोबा म्हणतात, भाग्याचे नि बडसे, उद्यमाचे नि मिसे, समृद्धी जात अपैसे घर रिगे. म्हणजे जे काही सुख समृद्धी आहे ते सुद्धा आपल्याला कशाने भेटते? भाग्याने भेटते. मग भाग्य आपल्याला काय करावं लागेल? आधी अवगत करावं लागेल. ते भाग्य आपल्याला प्राप्त करावं लागेल. मग भाग्य प्राप्त करायचं काय करायचं? मग त्या पंढरीनाथाला शरण जायचं. जो त्या भगवान परमात्म्याला शरण जातो तो काय होतो? भाग्याला प्राप्त करतो. म्हणजे भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. म्हणजे जे भगवान परमात्म्याला शरण गेले आहेत ते कसे आहेत? भाग्यवान आहेत. त्यांनी काय केलेलं आहे? भाग्याला प्राप्त केलेलं आहे. मग आता भगवान परमात्म्याला जे शरण गेलेले आहेत, मला सांगा, भाग्याचे सुद्धा दोन प्रकार पडतात. तो विषय आता विषयांतर होईल. एक शुद्ध भाग्य आणि एक मलिन भाग्य. मग आता शुद्ध भाग्यच तो व्यक्ती काय करेल? प्राप्त करेल. मग अशा प्रकारचं जर भाग्य त्याने प्राप्त केलं, भाग्य प्राप्त झाल्याच्या नंतर काय होतं? त्या ऐसे भाग्य काही लहाता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप. मग जर भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने जर त्याला भाग्य प्राप्त झालं तर कशा प्रकारच्या भाग्याची त्या ठिकाणी याचना मागणी जगद्गुरु तुकोबाराय करतात? तर सांगतात, अवघे देखे जन ब्रह्मरूप. मला कशा प्रकारचं भाग्य प्राप्त व्हावं? तर मला हे सर्व जगत कसं दिसलं पाहिजे? ब्रह्मरूप दिसलं पाहिजे. या जगतामध्ये सर्व भगवतमय हे जगत असावं, अशा प्रकारचं भाग्य मला कधी प्राप्त होईल? हा प्रश्न जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात वासनारूप मागणीमध्ये मागतात. मग या ठिकाणी असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. आपण सर्व वेदांत शिकतो, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? उपनिषदाचे वाक्य असतील किंवा संतांचे सुद्धा प्रमाण आहेत. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. म्हणजे विठ्ठल सगळीकडे आहे. पुन्हा सर्वम खलविदम ब्रह्म. हे सर्व जगत, इदम म्हणजे इदम शब्दोदितम जगत, हे सर्व जगत कसं आहे? ब्रह्मरूप आहे, ब्रह्मरूपच आहे. मग अवघे ब्रह्मरूपारिता नाही ठाव, अवघे ब्रह्मरूपारिता नाही ठाव, प्रतिमा तो देव ऐसा होय, प्रतिमा तो देव कैसा होय, प्रतिमा तो देव कैसा होय. म्हणजे अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. या ठिकाणी हे सर्व जगत कसं आहे? ब्रह्मरूप आहे, रिता नाही ठाव. या ठिकाणी मोकळी जागा कुठंच नाही. सर्व काय झालेलं आहे? भगवान परमात्म्याने हे सगळं व्यापून टाकलेलं आहे. मग अशी ज्या वेळेस माझी दृष्टी होईल, मग ही दृष्टी होईल एवढं कळालं आम्हाला. परंतु हे कळाल्याच्या नंतर आम्हाला याचा लाभ काय हेच जर माहीत नसेल तर त्याचा उपयोग काय? भगवान परमात्म्याचं ज्ञान होऊन म्हणजे हे सर्व जगत ब्रह्मरूप आहे, याचा जर लाभ माहीत नसेल तर याचा फायदा काय? तर तो लाभ माहीत करण्याकरिता, तो लाभ आपल्याला प्राप्त होण्याकरिता आपण काय करावं? तर श्रीगुरूंची शरणागती करून, श्रीगुरूंना शरण जाऊन श्रीगुरू आपल्याला काही उपदेश करतील, त्या उपदेशावर आपण ठाम निश्चयाने विश्वास करून, म्हणजे गुरूंच्या वाक्यावर श्रद्धा इत्यादी करून आपण त्याचं अवलंबन केल्याच्या नंतर हे सर्व जगत ब्रह्मरूप दिसू लागल्याच्या नंतर आपल्याला जे काही सुख होतं त्या सुखाला अंत राहत नाही, पार राहत नाही. हेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या मग तया सुखा अंत नाही पार, मग तया सुखा अंत नाही पार, मगतया सुखांत नाही पार, मगतया सुखांत नाही पार.
मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावते. मग म्हणजे ज्या वेळेस आपल्याला हे सर्व जगत ब्रह्मरूप दिसू लागेल त्यावेळेस मग तया सुखा अंत नाही पार, म्हणजे त्या सुखाला अंत राहत नाही, त्या सुखाला पार राहत नाही. पार राहत नाही म्हणजे मर्यादा राहत नाही. अमर्याद अशा प्रकारचं सुख आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो. आता या ठिकाणी आनंद प्राप्त होतो तर आपण या ठिकाणी कोणता आनंद मानायचा? हा आनंद मानायचा तर तो कोणता? कारण की आनंदाचे 3 प्रकार पडतात. एक विषयानंद, विद्यानंद आणि ब्रह्मानंद. मग या 3 आनंदापैकी ज्या वेळेस अवघड जग ब्रह्मरूप होईल त्यावेळेस जे सुख प्राप्त होतं ते कोणतं सुख, कोणता आनंद, अशी शंका झाल्याच्या नंतर आपण एक विषय त्या ठिकाणी प्रकट करू. पहिला जो आनंद आहे तो म्हणजे कोणता? विषयानंद. आता जो विषयानंद आहे बघा, आपण समजा आज गुलाबजामुनची पंगत आहे. गुलाबजामुन खाल्ल्यावर काय होतो? आनंद वाटतो का नाही? तो किती दिवस टिकतो का किती वेळ टिकतो? जास्त जर दिले तर, जास्त जर तुम्हाला गुलाबजामुन दिले तर काय होतं? आनंद होतो का? जर खाऊ वाटले नाही तर आनंद होतो का? नाही. म्हणजे विषय सुखाचा जो आनंद आहे, विषय सुख जे आहे, विषयानंद जो आहे तो कसा आहे? क्षणिक आहे. आणि तो कसा आहे? मग तया सुखा अंत. क्षणिक झाला म्हणजे काय आला? त्याच्या ठिकाणी अंत आला. आपल्याला आनंद कसा पाहिजे? अनंत असा आनंद पाहिजे. पुन्हा दुसरा जो किंवा हा जो विषय सुख आहे, या विषय सुखाला पार सुद्धा आहे, म्हणजे मर्यादा सुद्धा आहे. जोपर्यंत आपल्यासमोर विषय आहे तोपर्यंत आपल्याला तो आनंद राहतो. अशा ठिकाणचं हे विषय सुखाच्या ठिकाणी म्हणजे अंतही आहे आणि पारही आहे. जसं बघा, एक व्यक्ती होता, त्या दिवशी स्वामीजींनी दृष्टांत सांगितला. एक व्यक्ती होता, तो शेतात गेला. शेतात गेल्याच्या नंतर ढग आले. ढग आल्याच्या नंतर काय होतं? तीव्र उष्णता पडते, बरोबर आहे का? काय होतं? सावली पडते त्याची. काय होतं? सावली पडते. मग सावली पडल्याच्या नंतर आता एखादा व्यक्ती तो गेला, सावली पडल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी बसला. आता सगळीकडे वातावरण कसं होतं? ढग आल्याच्या नंतर शांत वातावरण होतं, हवा वगैरे सुटते. त्याला काय वाटलं? आता बरं इथंच, घर नका काय ना एसीची गरज आहे, ना फॅनची गरज आहे, ना लाईटची गरज आहे, कशाची गरज आहे का? नाही. बसला त्या ठिकाणी. मला सांगा, त्या ढगाची सावली किती वेळ राहील? किती वेळ राहते ढगाची सावली? 5 मिनिटं राहील, 10 मिनिटं राहील, त्याच्यापेक्षा जास्त राहील का? नाही. समसुख बेगडाची बाहुली, समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया. म्हणजे अभ्राची सावली, जी ढगाची सावली आहे ती नित्यकाळ राहत नाही. मग अशा प्रकारचे जे काही विषय सुख आहे, आता विषय सुखाची इच्छा करणारे कोण असतात? जे मल, विक्षेप, आवरण इत्यादी दोषांनी युक्त असतात ते काय करतात? विषय सुखाची इच्छा करतात. जया ते आपण पे नाही दिठे तया विषय सुखाचे सदा खरांटे. म्हणजे ज्याची आत्मविषयक दृष्टी नाही त्याला सदैव विषय सुख प्राप्त करण्याची इच्छा असते. ज्ञानी जो मनुष्य आहे, ज्ञानी मनुष्य कधीही विषय सुखामध्ये रममान होत नाही. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, येई संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये एव ते
आद्यंतवंत कोणते न ते शुरमते बुध. म्हणजे बुद्धिमान लोक, जे विद्वान लोक आहेत, ते विषय सुखामध्ये रममान होत नाहीत, कारण की ते जाणलेलं असं काय, ते आद्यंतवंत आहेत. म्हणजे कसे आहेत, आदिवाले आणि अंतवाले आहेत, म्हणून विषय सुख हे नित्य काळापर्यंत राहत नाही. मग आता विषय सुख संपला, मग तया सुखा अंत नाही पार, हे आपलं लक्ष नाही. आपण एक एक घटवतो, लक्षात ठेवा. आता एक अतिव्याप्ती बाजूला झाली, दुसरी कोणती, आता विद्यानंद. आता विद्यानंद जो आहे, विद्यानंद म्हणजे काय, समजा चिदाभासाचे जे काही 7 अवस्था आहेत, कोणत्या कोणत्या, अज्ञान, विक्षेप, आवरण, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. या ज्या काही अज्ञानाच्या चिदाभासाच्या अवस्था आहेत, यापैकी जी काही 4थी अवस्था आहे ती कोणती, परोक्ष ज्ञान. म्हणजे भगवंताचं आपल्याला परोक्ष ज्ञान होणं. भगवंताचं जर परोक्ष ज्ञान झालं तर जो काही आपल्याला आनंद होतो त्याला म्हटलं जातं विद्यानंद. किंवा शास्त्रामध्ये आपण ज्या वेळेस शिकतो, आता भाष्य असेल किंवा ब्रह्मसूत्रातील भाष्य असेल, कोणतंही भाष्य असू द्या, त्याच्यातील एखादी पंक्ती आपल्याला लागत नाही. तात्पर्य अर्थ तर कळतो, परंतु पंक्ती लागते का, नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला पंक्ती लागते त्यावेळेस जो काही आनंद होतो त्या आनंदाला म्हटलं जातं विद्यानंद. परंतु हा विद्यानंद किती काळपर्यंत आहे, जास्त नाही, कारण की विद्यानंदाला काय आहे, पार आहे, सीमा आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत आपली ब्रह्माकार वृत्ती होत नाही तोपर्यंतच विद्यानंद आहे. ज्या वेळेस आपली ब्रह्माकार वृत्ती होईल त्यावेळेस पंचदशिकार म्हणतात, तेजेत ग्रंथमशेषतः, म्हणजे संपूर्णरित्या ग्रंथांचा काय करावा, त्याग करावा. ज्यावेळेस ब्रह्माकार वृत्ती होईल, ब्रह्माकार वृत्ती होणं म्हणजेच काय, ब्रह्मानंदाची प्राप्ती होणं. ज्यावेळेस आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते त्यावेळेस आपल्या ठिकाणी हे जे काही विषय सुख आहे, विद्यासुख आहे, विद्यानंद आहे, हे राहत नाही. म्हणजे या ठिकाणी अपेक्षित असणारा आनंद कोणता आहे, तुकाराम महाराजांना ब्रह्मानंद अपेक्षित आहे. विठ्ठल या ठिकाणी आपल्याला ब्रह्मानंद अपेक्षित आहे. मग तया, कारण की ब्रह्मानंदाला काय आहे, अंत नाही, आणि ब्रह्मानंदाला काय नाही, पार नाही. अखंडित आनंदू, अखंडित म्हणजे न खंडयती, अखंड, ज्याचा खंड होत नाही, अशा प्रकारचा जो आनंद आहे त्याला काय म्हटलं जातं, ब्रह्मानंद. आणि त्याला काय आहे, पार सुद्धा नाही. तुका म्हणे लेखा, म्हणजे त्या जे काही ब्रह्मानंद आहे त्याला मर्यादा नाही, अमर्यादा अशा प्रकारचं सुख हे ब्रह्मानंद आहे, ब्रह्मसुख आहे, आत्मसुख आहे. अशा प्रकारच्या सुखाची इच्छा जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे प्रकट करतात. आणि त्याला दृष्टांत देत असताना कसं म्हणतात, आनंदे सागर हेलावती. जसं सागर आनंदाने हलतो, त्याच्या लाटा येतात, त्या ठिकाणी कसं, जसं आनंदाचा सागर आणि आनंदाच्याच लाटा, जसं आनंदाचे डोहे, आनंदाचे आनंदाचाच डोहो आणि त्या डोहावर येणारे तरंग ते कोणते, आनंदाचे. अशा प्रकारचा जो आनंद आहे तो आनंद प्राप्त व्हावा याकरिता जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात. ही झाली या 2 चरणामध्ये सांगितली, ती म्हणजे साध्यरूप वासना. आता साधनरूप वासनेचं प्राकट्य करत असताना जगद्गुरु तुकोबाराय उर्वरित जे काही चरण आहेत त्यांच्यामध्ये आपण क्रमाने पाहू.
साधनरूप वासना प्रकट करत असताना क्रमाने जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये साधनरूप वासना प्रकट करतात. शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी परावृत्त संगिका मादिका परावृत्त संगिका मादिका मगत या सुखा अंत नाही पार मगत या सुखा अंत नाही पार शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी परावृत्त संगी कामादिका म्हणजे साधनरूप वासनेची मागणी करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात शांती क्षमा दया ह्या ज्या काही दैवी संपत्ती आहेत त्या माझ्या अंगामध्ये याव्यात किंवा मला त्या प्राप्त व्हाव्यात. आणि परावृत्त संगी कामादिका जे काम क्रोध लोभ इत्यादी जे काही विकार आहेत ह्या विकारांपासून माझं मन परावृत्त व्हावं किंवा माझ्या मनापासून हे विकार कसे व्हावे परावृत्त व्हावं माझं मन यांच्या संगतीमध्ये येऊ नये अशा प्रकारची वासना या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय प्रकट करतात. विठ्ठल मग जर पाहू गेलो तर शांती क्षमा दया मग शांती म्हणजे काय क्षमा म्हणजे काय आणि दया म्हणजे काय. शांतीचा अर्थ करत असताना शांती ही दोन प्रकारची सांगितली. कोणती शम आणि संतोष. शम म्हणजे काय तत्वबोध म्हणजे शंकराचार्याने सांगितलंय अंतर इंद्रिय निग्रह शम म्हणजे आणि वेदांत रत्न सागरमध्ये सरळ अर्थ सांगून चालू जे काही मन आहे मनाला विषयाकडे जाऊ न देता स्वतःचं जे काही लक्ष आहे त्या लक्षामध्ये मनाला लावणं याला म्हटलं जातं शम. मग शम जो आहे जसं आपण नाथ महाराजांचा दृष्टांत पाहू शकतो या ठिकाणी. तर नाथ महाराजांनी या ठिकाणी काय नाथ महाराज ज्या वेळेस यवन नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला होता किती वेळेस थुंकला होता हो यवन 108 वेळा असं ऐकलेलं आहे. 108 वेळेस यवन नाथ बाबांच्या अंगावर थुंकला. नाथ बाबांनी आपल्या अंगावर एक जण जरी थुंकला तर आपण काय म्हणू एक वेळेस त्याला समजावून सांगू दुसऱ्या वेळेस थोडं उद्धटपणे बोलू तिसऱ्या वेळेस खानगण कानाखाली देऊन ठोकून ऐकून घेऊ का आपण नाही म्हणजे आपल्या ठिकाणी शम नाही. अशा प्रकारचा शम त्यालाच म्हटलं जातं शांती. आणि संतोष संतोष म्हणजे काय जगात जेवढं काही धन आहे ते स्वल्प प्राप्त आपण आपल्याला स्वल्प जरी कमी जरी प्राप्त झालं किंवा अधिक जरी प्राप्त झालं तर त्याच्यामध्ये मन विचलित न होणं त्याच्यामध्ये संतुष्ट राहणं यालाच म्हटलं जातं शांती. अशा प्रकारची शम आणि शांती संतोषरूप जी काही शांती आहे ती शांती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला प्राप्त व्हावी. पुन्हा काय याचना करतात दया शांती क्षमा क्षमा म्हणजे काय क्षम्यते जीवानाम अपराधम या सा क्षमा म्हणजे जीवांच्या अपराधां जे काही जीव आहेत त्यांच्या अपराधांना क्षमा करणं यालाच म्हटलं जातं क्षमा. जीवाने एखादा अपराध केला आता समजा स्वामीजी सदैव विद्यार्थ्यांची क्षमा करतात विद्यार्थ्यांना क्षमा करतात. एखादी चूक जरी केली तरी ते क्षमा करतात. मग अशा प्रकारची जी काही क्षमा आहे तिलाच म्हटलं जातं क्षमा. क्षमा करणं त्याला क्षमा म्हटलं जातं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशा प्रकारचा गुण माझ्या अंगामध्ये यावा. क्षमा शस्त्र जया नराची हाती क्षमा शस्त्र दया नराचे हाती क्षमा शस्त्र जया नराची हाती क्षमा शस्त्र दया नराची हाती दुष्टतया प्रत्येकाय करे
दुःखतया प्रति चाड करी दुःखतया प्रति चाड करी. म्हणजे क्षमा जर गुण असेल आपल्या ठिकाणी तर आपल्याला म्हणजे आपण त्या ठिकाणी कितीही दुःख इत्यादी जर आलं तर ते सहन करण्यासाठी समर्थ होऊ. मग क्षमा, दया, शांती, क्षमा आणि शेवटची राहिली ती म्हणजे दया. आता दया जी आहे, दया म्हणजे काय? मग तो बंधू असो, दुसरा कोणी असो, शत्रू असो किंवा मित्र असो, आत्मवद वर्तितव्यम म्हणजे आपल्यासारखंच आपण जसं आपल्या पुत्रावर दया करतो तशीच आपल्या त्या शत्रू असो, मित्र असो इत्यादींवर दया करणं. दया जे करणे नाही जे दया करणे जे पुत्राचे त्याची दासा आणि दासी त्याची दासा आणि दासी त्याची दासा आणि दासी करणे जे पुत्राची त्याची दासा अशा प्रकारचे जे काही 3 गुण आहेत या 3 गुणांनाच जगद्गुरु तुकोबरा यांनी भगवंताकडे का बरं मागितलं? दुसरे अन्य जे गुण आहेत हे गुण का नाही मागितले? कारण या ठिकाणी असं सांगितलं जातं ज्याच्या हृदयामध्ये दया, क्षमा, शांती असते त्याच्याच अंतःकरणामध्ये देव बसतो. दया क्षमा शांती ते देवाची वसती ते देवाची वसती ते देवाची वसती. क्षमा शांती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती. ज्या ठिकाणी दया, क्षमा आणि शांती असते त्या ठिकाणी देवाची वस्ती असते. मग त्या ठिकाणी देव निवास करतो, राहतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे या 3 गुणांची मागणी करतात. आणि पुन्हा काय म्हणतात? परावृत्त संगी कामादिका म्हणजे जे काम, क्रोध, लोभ इत्यादी जे काही विकार आहेत या विकारांच्या संगतीमध्ये आमचं मन राहू नये. या विकारांच्या संगतीमध्ये जर मन राहिलं तर आमचे जे काही भगवत प्राप्तीचा जो काही मार्ग आहे तो आमचा खंडेल, आम्ही इकडे तिकडे भटकू. म्हणून आमच्या मनाला त्यांची संगती सुद्धा लागू देऊ नको असं जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी प्रकट करतात. आणि आता या ठिकाणी ही झाली पहिला क्रम साधण्याचा. आता या क्रमामध्ये दुसरा सुद्धा क्रम आहे. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा आहे भगवंताकडे आणखीन साधना रूप वाचण्याची मागणी करतात. ती म्हणजे कशी? जगद्गुरु तुकोबारा आहे भगवंताला म्हणतात मला विवेकासहित वैराग्य दे. परंतु कसं? धगधगीत ज्वाळ अग्ने जैसा धगधगेत ज्वाळ अग्नि जैसा धगधगीत ज्वाळ अग्नि जैसा धगधगीत ज्वाळ.
सहित वैराग्याचे बळ कसं परंतु धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, म्हणजे ज्याप्रमाणे ज्वाळा अग्नीची ज्वाळा लपटा धग 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 करत असतात त्याप्रमाणे विवेकासहित वैराग्याचे बळ असावं. मग विवेकासहित वैराग्याचे बळ विवेकासोबत. मग विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे काय हो? नित्यानित्य वस्तू विवेक ब्रह्मसत्यम जगन्नित्या ब्रह्मसत्यम जगन्नित्यम इत्येवं रूपो विचारो यो विवेक स उदारत, म्हणजे अशा प्रकारचा जो काय आहे विचार त्याला म्हटलं जातं विवेक. म्हणजे मायाकार जगत त्रिप्रकार, नित्या मायाकार जगत प्रकार. सर्व जगत कसं आहे? मायेचं कार्य आहे. म्हणून हे कसं आहे? फलकट. आणि सार काय आहे या ठिकाणी? भगवंत. फलकट तो संसार येते सार भगवंत. भगवान परमात्मा हा सार स्वरूप आहे. ज्ञानोबा सुद्धा विवेकाची व्याख्या करत असताना म्हणतात या ठिकाणी भगवान परमात्मा सारभूत आहे, जगत हे मिथ्या आहे असं सांगितलं. या ठिकाणी सार तो स्वभावता नित्य जाणे, म्हणजे सार जो आहे तो काय आहे? नित्य आहे. आणि सार कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आता अशा प्रकारच्या विवेकासहित वैराग्य असावं. मग वैराग्य म्हणजे काय? या लोकापासून परलोकापर्यंत जेवढ्या काही भोगाच्या इच्छा आहेत त्या भोगाच्या भोग आहेत त्या भोगण्याची इच्छा न होणं याला म्हटलं जातं वैराग्य. म्हणजे ऐकान विषयां श्रेष्ठान तथाच पारलौकिकान त्यक्तुम दृढतर इच्छाया विरक्तिसा विधीयते, म्हणजे या लोकापासून तर परलोकापर्यंत जेवढे काही भोग आहेत त्यांची दृढतेने त्यागण्याची इच्छा होणं यालाच म्हटलं जातं. देऊन ये विचार वमनाची ते, देऊन ये विचार वमनाची पई, विषतो आंतरिक राम, विषतो आंतरिक राम. सदा प्रीतियाचा बरवे, सदा प्रीतियाचा बरवे माया, विषयी विरागी असती विषयी विरागी असती. म्हणजे विषयाचं सेवन न करणं, कोणत्याही प्रकारच्या विषयांना न सेवणं, म्हणजे विषयापासून वैराग्याला प्राप्त होणं. अशा प्रकारचं वैराग्य असं ज्ञानोबा म्हणतात एकीचे का पारत्रीचे भोग पायक झाले इच्छेचे ते भोगावे हे नरूचे मना माझी. म्हणजे सगळे आपल्याला सुख प्राप्त आहेत, सगळे विषय आपल्याकडे प्राप्त आहेत आणि ते प्राप्त असताना सुद्धा आपल्याला भोगण्याची इच्छा न होणं यालाच म्हटलं जातं वैराग्य. आता त्या वैराग्याचे 4 प्रकार पडतात, त्याच्यातही मुख्य 2 आहेत, ते सगळ्यांना माहीतच आहेत. आता आपण तसंच पुढे चालू. परंतु हे विवेकासहित वैराग्य जे आहे ते कसं असावं? काल बारगाजी महाराजांनी दृष्टांत सांगितलं बघा. अगरबत्तीवर खिचडी शिजू शकते का? नाही शिजू शकत. मग विवेक वैराग्य आहे, वैराग्य आहे आम्हाला. कसं आहे वैराग्य? परंतु एखादा विषय भोगायचा आहे परंतु त्या ठिकाणी थोडं दुःख होतंय, मनुष्य त्या ठिकाणी जातो का? नाही जात.
मग अशा प्रकारचं स्वल्प वैराग्य आहे, स्वल्प विवेक आहे. आपण जाणतो परमात्मा सत्य आहे, जगन मिथ्या आहे, दृढ निश्चय कोणाला आहे? कोणालाच नाही. हा विवेक आहे, परोक्ष ज्ञान आहे म्हणजे थोडाफार तरी विवेक आहे. परंतु अशा प्रकारचा विवेक जगद्गुरु तुकोबाराय मागतात का? नाही. जगद्गुरु तुकोबाराय कसा विवेक मागतात? धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. जशी अग्नी अशी धगधग करते, म्हणजे वशिकार संज्ञक जो वैराग्य आहे त्या वशिकार संज्ञक वैराग्याची मागणी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय करतात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग आता विवेक वैराग्य इत्यादींची मागणी केली, झालं, हे एक साधन झालं. आता 3 नंबरला पुन्हा एक साधन मागतात जगद्गुरु तुकोबाराय, तेच अभंगाच्या भक्ती नव विधा भाव शुद्ध वरे. भक्ती नव विधा भाव शुद्ध वरे. भक्ती नवविधा भाव शुद्ध वरी. भक्ती नवविधा भाव शुद्ध वरी. भक्ती नव वेदा भाव शुद्ध वरे. भक्ती नव वेदा भाव शुद्ध वरे. भक्ती नवविधा भाव शुद्ध वरी. भक्ती नवविधा भाव शुद्ध वरी. अलंकारावरी मुकुट माने. मुकुट माने. अलंकारावरी मुकुट माने. अलंकारावरी मुकुट माने. मग तया तो का अंत नाही पार. आनंदे सागर हे लावते. मग तया सुखांत नाही पार. आनंद सागर हे लावती. भक्ती नवविध भावशुद्धवरी अलंकारावरी मुकुटमणी. ज्याप्रमाणे पहा, आपण ज्या वेळेस अलंकार करतो, काहीतरी सोने नाणं करतो, आता त्या सोन्यामध्ये वगैरे असो किंवा अंगठी जर केली आपण, तर त्या अंगठीमध्ये आपण काय करतो? एक खडा लावतो. तो खडा काय होतो? त्या अंगठीवर सुशोभित होतो. त्या पद्धतीने, त्या रीतीने भक्ती नवविध भाव शुद्ध वरी म्हणजे नवविध 10 प्रकारार्थी 9 प्रकारचे जे काही भक्ती आहेत त्या भक्तींच्या वर अलंकाराप्रमाणे जसा मुकुटमणी शोभतो तसा त्या 9 भक्तींच्या वर काय शोभतो? भाव शोभतो. कारण की भावाशिवाय भक्ती आपल्याला कधीही प्राप्त होत नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावयुक्त भक्ती असेल तरच मुक्तीची प्राप्ती होते. मग अशा प्रकारची जी काही 9 प्रकारची भक्ती आहे, क्षमा शांती कारण की आपण बोलताना अगोदरच बोलून गेलो होतो की हे साधनं कसे आहेत? क्रमाने आहेत. आता जर 9 भक्ती जर आपल्या ठिकाणी आली, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम, अशा प्रकारची जी काही 9 प्रकारची भक्ती आहे, ही 9 प्रकारची भक्ती जर आपल्याला प्राप्त झाली तर आपल्या ठिकाणी काय येते? शांती क्षमा दया. आणि शांती क्षमा दया जर आपल्या ठिकाणी आली तर आपल्या ठिकाणी कोण राहतो? भगवान परमात्मा राहतो. म्हणजेच भगवान परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होते. अशी या चरणांची सुसंगती आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हो,
आता या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात, 9 प्रकारची भक्ती मला दे आणि त्या 9 प्रकारच्या भक्तीवर भाव सुद्धा असावा, भावयुक्त भक्ती असावी. कारण की भावयुक्त जर भक्ती केली तर या 9 ज्या प्रकारच्या भक्त्या आहेत, 9 प्रकारच्या भक्त्यांचे 9 प्रकारचे आचार्य सुद्धा आहेत की ज्यांनी ज्यांनी या 9 प्रकारच्या भक्ती करून त्या मोक्ष स्वरूप भगवत स्वरूप मोक्षाला किंवा भगवंताच्या धामाला प्राप्त केलेला आहे. जसं जी श्रवणम कीर्तनम, श्रवणरूपी भक्ती परीक्षित राजा, कीर्तन शुकजी, पुन्हा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम प्रल्हादजी, विष्णू म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्मरणरूप भक्तीचे आचार्य हे प्रल्हादजी आहेत. स्मरणम पादसेवनम, पादसेवन भक्तीचे आचार्या ह्या लक्ष्मी माता आहेत. अर्चनम अक्रूरजी, अर्चनम म्हणजे अर्चन भक्तीचे पृथ्वीराजा. वंदनम अक्रूरजी, अर्चनम वंदनम दास्य, दास्य भक्तीचे आचार्य कोण, हनुमानजी. आणि दास्यम सख्यम, सख्य भक्तीचे आचार्य अर्जुनजी. पुन्हा आत्मनिवेदन, आत्मनिवेदन भक्तीचे आचार्य बलिराजा. जरी ते राक्षस कुलामध्ये जन्मालेले असले तरी आत्मनिवेदन रूप भक्तीने त्यांनी भगवान परमात्म्याची प्राप्ती केलेली आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग जगद्गुरु तुकोबाराय अशा 9 भक्तीने युक्त म्हणजे भावासहित अशा भक्तीची भगवान परमात्म्याकडे याचना, भगवान परमात्म्याकडे याचना करतात, मागणी करतात. कारण की जगद्गुरु तुकोबारांना माहीत आहे, मी या गावातील सावकाराकडे गेलो किंवा मोठ्या व्यक्तीकडे गेलो तर मला हे काहीच प्राप्त होणार नाही. तर मग हे कुणाकडे प्राप्त होईल, हे प्राप्त करून देणारा कोण आहे, तर तो भगवान परमात्मा आहे. कारण की भगवान परमात्म्याशिवाय या गोष्टीला म्हणजे जेवढ्या काही मागण्या मागितल्या आहेत त्या मागण्यांना प्राप्त करून देणारा कोणीच नाही. हेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे माझी पुरवी वासना, तुका म्हणे माझी पुरवी वासना, तुका मन माझे पुरवे वासना, तुका मन माझे पुरवे वासना. कोण नारायणा तुझा विना, कोण नारायणा तुझा विना, मग तया सुखा अंत नाही पार, मग तया सुखा अंत नाही पार. कोण नारायणा तुझा विना, कोण नारायणा तुझा विना, अंत नाही पार, मग तया सुखा अंत नाही पार. विठोबार कुमाई, 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 जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार तुका म्हणे माझी पुरवी वासना, तुका म्हणे माझी पुरवी वासना, कोण नारायणा तुझवीन. म्हणजे तुकोबाराय काय म्हणतात भगवान परमात्म्याला, हे परमात्मन, हे भगवन, तुझ्याशिवाय माझी वासना पूर्ण करण्याकरिता कोणीही समर्थ नाही, तू एकटाच माझी वासना पूर्ण करू शकतो. अशा प्रकारचं भगवान परमात्म्याला खणखणवून जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात. मग अशा प्रकारचीच
आपण सुद्धा साधकीय जीवनामध्ये आपण सुद्धा साधना करत असताना भगवंताकडे भगवान परमात्मा माझा देह चांगला हो अशा प्रकारची मागणी नाही. कशी मागणी करावी? फक्त शुद्ध वासनारूप. शुद्ध वासनारूप जर आपण भगवान परमात्म्याकडे मागणी केली तर भगवान परमात्मा ती वासना काय करतो? पूर्ण करतो. आपण अगोदर दृष्टांत दिला होता. नारदजींची वासना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने पूर्ण केली नाही. काय केली नाही? तर ती अशुद्ध वासना होती, मलिन वासना होती, म्हणून भगवान परमात्म्याने ती वासना पूर्ण केली नाही. परंतु जी साधकाची जी काही शुद्ध वासना असते, शुद्ध वासना हा भगवान परमात्मा पूर्ण करतोच करतो. मग ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सकल संतांच्या वासना भगवान परमात्म्याने पूर्ण केल्या, त्याचप्रमाणे आपल्याही मनामध्ये शुद्ध वासना याव्यात. गुरूंच्या कृपेने, बाबांच्या कृपेने, भगवान परमात्म्याच्या कृपेने आपल्याही मनामध्ये शुद्ध वासना याव्यात आणि भगवान परमात्म्याने त्या पूर्ण कराव्यात अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम